चला तर मंडळी, आज बनवूया नाश्त्यासाठी पौष्टिक असे नाचणीचे अप्पे। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते, त्यामुळे हा नाश्ता आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे। जर नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी आणि चविष्ट बनवायचे असेल ना, तर हे नाचणीचे अप्पे एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि मुलांच्या टिफिनसाठी हेल्दी काय द्यायचं असा प्रश्न पडत असेल तर असे हे नाचणीचे अप्पे एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता नाचणीचे अप्पे करण्यासाठी इथे मी 1 कप आणि अर्धा कप इतकी नाचणी घेतलेली आहे। काही ठिकाणी याला नागली देखील म्हणतात। आता ही जी नाचणी आहे ना, ती आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे, कारण नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात काड्या वगैरे असतात आणि धूळ देखील भरपूर असते। त्यामुळे हाताने अशी ही नाचणी आपल्याला चांगली अशी चोळून घ्यायची। हे बघा, इथे भरपूर अशी धूळ यामध्ये आहे, त्यामुळे नाचणी आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। आता ही नाचणी 2 ते 3 वेळा मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ही नाचणी आपल्याला 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवायची आहे। आता नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते, त्यामुळे असे हे पौष्टिक नाचणीचे अप्पे तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता। आता दुसऱ्या भांड्यात आपल्याला अर्धा कप इतकी उडीद डाळ घ्यायची आहे आणि 1 चमचा मेथी दाणे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। इथे उडीद डाळ जी आहे ना, ती आपल्याला एकाच पाण्याने धुवून घ्यायची आहे। आता या डाळीमध्ये देखील आपल्याला पाणी घालून ही डाळ आपल्याला 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवायची आहे। इथे आता नाचणी भिजत घालून 5 ते 6 तास झालेले आहेत आणि 5 ते 6 तासांमध्ये नाचणी जी आहे ना, ती चांगली अशी भिजली गेलेली आहे। आता नाचणी आपण सर्वात प्रथम वाटून घेऊया, कारण नाचणी जी आहे ना, ती बारीक व्हायला वेळ लागतो, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला नाचणी बारीक करून घ्यायची आहे। आता नाचणी वाटताना आपल्याला यामध्ये खूप जास्त असं पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसंच पाणी घालायचं आणि ही नाचणी आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची आहे। इथे आपली नाचणी बारीक अशी वाटून झालेली आहे। आता आपण उडीद डाळ देखील याच पद्धतीने वाटून घ्यायची आहे। उडीद डाळ वाटताना आपल्याला हे जे पाणी आहे ना, ते आपण घालू शकतो। आता यामध्ये थोडंसं असं पाणी घालायचं आणि ही डाळ देखील आपल्याला चांगली अशी बारीक वाटून घ्यायची आहे। इथे आपली नागली आणि डाळ दोन्हीही बारीक करून झालेले आहे। आता हे जे मिश्रण आहे ना, ते आपल्याला हातानेच असं फेटून घ्यायचं आहे। एक 5 मिनिटं तरी हाताने हे चांगलं असं फेटायचं, म्हणजे आपले जे अप्पे आहेत ना, ते छान असे जाळीदार बनतात। आता हे पीठ आपल्याला रात्रभरासाठी झाकून ठेवायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण झाकण उघडून बघूया। इथे बघा, पीठ आपलं छान असं फुगून वरती आलेलं आहे आणि पिठाला आपल्या जाळी देखील छान आलेली आहे, म्हणजे आपले नाचणीचे अप्पे जे आहेत ना, ते बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असे होतात। हे बघा, पीठ मस्तच आपलं फुगून वरती आलेलं आहे आणि पिठाला छान अशी जाळी देखील आलेली आहे। आता हे पीठ आपण चांगलं असं एकजीव करून घेऊ आणि आपल्याला लागेल तेवढंच पीठ आपण इथं वापरणार आहोत। आता उरलेले जे पीठ आहे ना, ते तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवून देऊ शकता आणि आयत्या वेळेस लागेल तसे तुम्ही याचे अप्पे करू शकता किंवा याचे डोसे देखील छान होतात। आता या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, गाजर घालायचं आहे, चवीनुसार आपल्याला इथे हिरवी मिरची घालायची आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे जे पीठ आहे ना, ते चांगलं आता एकजीव करून घ्यायचं। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे भाज्या देखील घालू शकता। आता इथे आपण आप्प्यासोबत खाण्यासाठी ओल्या खोबऱ्याची चटणी देखील करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, डाळ्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घ्यायची, लसूण घ्यायचा आणि 2 मिरच्या घालायच्या आहेत, चवीनुसार मीठ घालायचं, थोडंसं पाणी घालून ही चटणी आपल्याला छान अशी मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे। इथे आपली आप्प्यासोबतची ओल्या खोबऱ्याची चटणी देखील तयार आहे। त्यावरती आता आपल्याला खमंग अशी फोडणी देऊन घ्यायची। त्यासाठी तेलामध्ये मोहरी घालायची आहे, मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि यामध्ये कढीपत्ता घालून ही चुरचुरीत अशी फोडणी या चटणीवरती आपल्याला घालून घ्यायची आहे। इथे आपली आप्प्यासोबतची चटणी तयार आहे। इथे मी एका बाजूला अप्पे पात्र जे आहे ना, ते गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि 1-1 चमचा इतकं बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर अप्पे पात्रामध्ये पहिल्या वेळेस आपल्याला थोडंसं जास्तीचं तेल घालायचं
म्हणजे आप्पे जे आहेत ना ते आपले छान असे कुरकुरीत होतात आणि खाली जे आहेत ना ते चिकटत नाही. त्यामुळे पहिल्या वेळेस आपल्याला थोडंसं जास्तीचं तेल घालायचं आणि 1 चमचा इतकं मिश्रण यामध्ये घालायचं आहे. आता यावरती आपल्याला 5 मिनिटं तरी झाकण ठेवायचं आणि एका बाजूने चांगले असे शिजवून घ्यायचे आहे. इथे बघा आता 5 मिनिटानंतर झाकण आपल्याला काढायचं आहे आणि यामध्ये थोडंसं असं तेल घालायचं आणि दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला हे आप्पे चांगले असे भाजून घ्यायचे आहेत. आता इथे बघा एखाद्या सुरीने असे आपल्याला हे सगळे आप्पे पलटी करून घ्यायचे आहेत आणि इथे बघा आपले आप्पे कुठेही चिकटत नाहीत. म्हणजे आपले जे आप्पे आहेत ना ते छान असे कुरकुरीत झालेले आहेत. आता दुसऱ्या बाजूने देखील हे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. इथे बघा आपले आप्पे छान असे कुरकुरीत झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने आता आपण सगळे आप्पे करून घेणार आहोत. आता दुसऱ्या वेळेस आपल्याला जास्त तेल घालावं लागत नाही. एकदा हे आप्पे पात्र चांगलं असं गरम झालं ना की आप्पे देखील आपले पटपट होतात. चला तर मंडळी, नाश्त्यासाठी नाचणीचे असे हे पौष्टिक आप्पे एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.